आता आपल्याकडे स्विफ्ट आली होती, किल्ली त्यांची खराब झाली म्हणून. अरे लॉक होऊन किल्ली बाहेर निघतच नाही. किल्ली तर अडकूनच असते. किल्ली इथून बाहेर निघत्या, पण चालू करताना चालू वगैरे सगळं होतं आहे. पण हे होतं आहे हँडल जे स्टेरिंग लॉक करतो ते होत नाही. अब इथनं पुढे जातच नाही. पाठीमध्ये आपण किल्ली इथनं निघत्या, हे असं लाईट वगैरे लागून राहते. त्यामुळे बॅटरी डाऊन होते यांची. पूर्ण की लॉक होत नाही आणि स्टेरिंग पण लॉक होत नाही. त्यामुळे टेप वगैरे चालू होतं. टेप बंद करायचं, इथनं बंद करायला लागते. आता आपण याचं लॉकसेट चेंज करूया. लॉकसेट चेंज करणं इथे एक स्क्रू असते खाली त्या कवरला, ते कवर काढून घ्यायचं. तुम्हाला दोन हे असतं आहे काढून घ्यायचं. इकडच्या साईडला आहे आणि इकडच्या साईडला आहे. स्क्रू काढल्यानंतर असं वरती टोकून निघतो. आता आपल्याला काय करायचं, लॉकसेट बदलायचा आहे. हा पूर्ण इथून इथंपर्यंत असते. याला दोन नट असतात, की आपण तिनं टोकून काढूया. इथं दोन बोल्टाचे तिकडे घ्या इकडे. आता इकडे एक बोल्ट छन्नीनं तोडून काढलेला आहे. आता इकडे पण काढलेलं आहे छन्नीनं तोडून. लूज झालं. आता हे लूज करून काढून घ्यायचं आणि दुसरं हे बसवून टाकायचं. हे पूर्ण निघलेलं आहे. हां, याच्या अगोदर पहिला एक खोलायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरीचं कनेक्शन सोडवून ठेवायचं आहे आणि मगच लॉकसेट काढायचं आपण. तर हे लॉकसेट काढलेलं आहे आपण पूर्ण कपलर वगैरे. 3 कपलर काढून 1, 2 आणि इथे वरच्या बाजूला 3. हे 3 कपलर आहे. 3 कपलर काढून हे लॉकसेट साईडला काढून ठेवायचं आहे. नवीन लॉकसेट आहे आपल्याला. नवीन लॉकसेट आपण आता बसवायचं. हा नवीन लॉकसेट कसा आहे किल्ल्या वगैरे. त्यात पूर्ण येतं त्यात आपण बसवायचं. त्या लॉकसेटबरोबर डिक्कीचं लॉक एक येतं आहे आणि पुढच्या दरवाजाचं राईटचं की ज्यावेळी आपण ओपन करतो ना, त्याचं एक लॉकसेट, हे 2 लॉक बसवायला लागतं. कारण आपली किल्ली नवीन झाली त्यामुळं ते लॉकसेट चेंज करायला लागतं. नवीन लॉकसेट बसण्याची प्रोसेस चालू करू आपण. इथे बसवल्यावर चालू करून लॉक होतं आहे चेक करायचं. इथं लॉक होतं तुम्ही ना नट तोडलेली. नट पहिला असं असते पूर्व, हे वर डोकं पण असतं. याला अर्ध बॉक्स असतं. ते का तोडलेलं असतं, तुम्ही गाडी चोरी करू नये त्यासाठी हे नट तोडायचं असते. आणि हे लॉक जे स्टीरिंग लॉक होते ना आपलं, त्यामुळं कोणी सहसा काढू नये यासाठी लिहिलं असतं नट कसला, म्हणजे कट करून पुढं हे करायचं ठेवायचं. हे बघा आता इथं हे लावलेलं आहे 1, 2 पूर्ण सिमेंट बसवलेलं आहे. आता याला काय करायचं, आपण आडचं बॉक्स आणि रॅकेट लावून नट तोडून काढायचं. डावळायचं तर अंगापुरतं आवळ आहे. आता आपापच वरचं शेड खराब होते आपलं. असं कुठलं काय पूर्ण तुझं जातं पहिल्यासारखं नट झालं बघा. आता सहसा कोण ओपन करू शकत नाही याला. आता इकडचं नट त्याचा टॉर्क जेवढा आहे तेवढा टॉर्क बसतं आणि नंतर नट तुटतोय आपण कुठलं. हे कवर वगैरे सगळं बसून घ्यायचं आपण. तिथे त्यानंतर बॅटरी केबल लावली. आता बघा पूर्ण किल्ली निघते. आता नवीन घातले ना, पण आता ही गाडी चालू होणार नाही आपली. होय, चालू होणार नाही. ज्यावेळी ही लाईट की जी थांबल त्यावेळेस गाडी चालू होणार आपली. आता हे यात इमोबिलायझर म्हणून एक सिक्युरिटी सिस्टीम असते, जेणेकरून कुठली पण किल्ली घालून बॅरलमध्ये म्हणजे लॉकसेटला बसली आणि चालू करायला गेली की चालू होणार नाही. त्यासाठी आता की रजिस्ट्रेशन म्हणून असतं. ह्या किला ECMला रजिस्टर करायला लागते की नवीन आपण लॉकसेट घातलं आहे आणि त्याची किल्ली ई आहे म्हणून. त्यासाठी आता आपण हे की रजिस्ट्रेशन करायचं. आता आपण की रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 2 किल्ल्या आपण इमोबिलायझरचे 2 की लिहिले ना तिथं. आता सगळं रजिस्टर केलेलं आहे. आता आपण चालू होते का बघूया गाडी. हवा ती ब्लिंक करतेली गेली बघा. आता इथं आपण एक्झिट म्हणू. एक्झिट झालं, चालू झाले. दुसरी किल्ली ओके.